थोडक्यात जे महात्मे आहेत त्यांच्या दृष्टीनं कसं आहे, आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. वर्षामध्ये अनेक उत्सव असतात. दिवाळी आहे, शिमगाई आहे, नाही, दिवाळी आहे, शिमगा आहे, आणि त्यातल्या त्यात आपल्या साधू संतांच्यासाठी मात्र आषाढी एकादशी, पंढरीची वारी, साधन निर्धारी अन्य नाही का. आणि म्हणून कसं आहे, साधू संतांच्या दृष्टीनं, भक्ताच्या दृष्टीनं काय आहे तर विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी. अनेक लोक ह्या जगामध्ये आहेत, तर त्यामध्ये कोण काय करतो, कोण काय करतो, कोण काय करतो, नाही का. परंतु जे सत्य आहे आणि कल्याणकारी आहे, सत्य आहे, कल्याणकारी आहे, सामर्थ्य संपन्न आहे, नाही का, अशी जगामध्ये कोणती एकच गोष्ट या जगामध्ये आहे, एकच गोष्ट जगामध्ये आहे, ती या विश्वाला आधार आहे. तिच्यापासून विश्वची उत्पत्ती झालेली आहे. ती शक्तीच या विश्वाची पालन करणारी आहे आणि संहारही तीच करणारी आहे. सगळ्या जगाचा प्राण ती आहे, नाही. आणि म्हणून अशा प्रकारचं ते सत्य परमात्मा. आता जगामध्ये दोन प्रकारचे वर्ग असतात, तर एक म्हणजे ज्ञानी, एक म्हणजे अज्ञानी. एक म्हणजे सत्याच्या मार्गाने जाणारे, दुसरे म्हणजे असत्याच्या मार्गाने जाणारे. एक म्हणजे स्वतःचं कल्याण करणारे, अनेकांचं कल्याण करणारे. आणि काही लोक असतात तर स्वतःचा जास्तीत जास्त जेवढं घात करता येईल, स्वतःचाही घात करता येईल आणि आपल्याबरोबर अनेकांचा घात करता येईल, असाही वर्ग समाजामध्ये आहे. आणि म्हणून त्यातल्या त्या 84 लाख योनी आहेत या जगामध्ये. तर त्यात मनुष्य योनी अतिशय सर्वश्रेष्ठ आहे. आणि अत्यंत भाग्याने, नाही का, पाहुणी मनुष्य देहासी सुख झाले भगवंताशी, नाही का. कसं आहे, 84 लक्ष योनीमध्ये कशी आहे तर मनुष्य योनी अतिशय भाग्याची आहे. मनुष्य योनी, पाणी घ्या, अतिशय भाग्याची अशा प्रकारची मनुष्य योनी आहे. आणि म्हणून तर ह्या त्रिभुवनामध्ये अनेक देव आहेत, देवता आहेत, मनुष्य आहेत, प्राणी आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत. परंतु त्याच्यामध्ये भरतखंडे न देहप्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती, जो अतिशय या भारत देशामध्ये जन्माला येतो, तो अतिशय भाग्यवान असतो. त्यातही विवेकी परमार्थी. त्यामध्ये कसा मनुष्य या भारत देशामध्ये जन्माला आलेला आहे. आणि मनुष्य कसा असावा, विवेकी असावा, नाही का. पशुपक्षी असतात, पशुपक्षी असतात, जनावरं असतात, माणसंही असतात, परंतु जे विवेकी असतात, परमार्थी असतात, मग त्यांचा देव असतो, नाही का, त्यांच्यासाठी देव असतो. म्हणून हा मनुष्य जन्म अतिमहत्त्वाचा आहे. काय सांगितलेलं आहे तर असं अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे पहा. आणि सगळ्यांचं सांगणं एकच आहे का, पहा आता मनुष्य देहाचं महत्त्व, मनुष्य देहाचं महत्त्व देवापेक्षाही मनुष्य देहाचं महत्त्व श्रेष्ठ आहे. देवाधिकांपेक्षाही सुद्धा मनुष्य श्रेष्ठ आहे. परमेश्वरानं सगळ्या जगाला जे दिलेलं आहे आणि मनुष्याला जे दिलेलं आहे, माणसाला जे दिलेलं आहे, त्याची तुलना करता येत नाही, त्याची किंमत करता येत नाही, नाही का. एक एक इंद्रिय दिलेलं आहे, एका एका इंद्रियाची शक्ती किती आगाध आहे. या डोळ्यांची शक्ती किती आहे, कानाची शक्ती किती आहे, तोंडाची शक्ती किती आहे, हाताची शक्ती किती आहे, पायाची शक्ती किती आहे. डोळ्याची शक्ती किती आहे हे आंधळ्यांना विचारा. डोळ्याचं महत्त्व काय. जे बहिरे आहे त्यांना काय आहे, कानाचं महत्त्व त्यांना विचारावं. जे मूर्ख आहे त्यांना बुद्धीचं सामर्थ्य त्यांना विचारावं. हातामध्ये काय सामर्थ्य आहे, पायामध्ये काय सामर्थ्य आहे, या नरदेहामध्ये काही सामर्थ्य आहे. तर आश्चर्य म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड नायक असा एकच आहे आणि तोच करता करविता आहे.
आणि म्हणून तो जर पाठीशी असेल तर माणसाला जगामध्ये कशाचीही कमतरता नाही. दुःखाची त्याची कधी गाठ पडत नाही, सुखाचा त्याचा कधी वियोग होत नाही. तो ऐश्वर्य संपन्न असतो, त्याचं आयुष्य प्रकाशमान असतं. तो जगामध्ये एकच भाग्यवान असा असतो ज्यानं त्या देवाची प्राप्ती करून घेतलेली आहे. आणि म्हणून सर्वश्रेष्ठ कोण चहूवेदी जाणं साही शास्त्री कारण 18ही पुराणे हरीशी गाती. नाही का, या विश्वश्रियेचा भरता मीच गा पंडुसुता, मी गोसावी असे समर्थ त्रिलोक्याचा. सगळे मनाज गातात. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण कोणाचं त्या परमात्म्याचंच गुणगान गातात. जे भाग्यवंत असतात, पवित्र असतात, शहाणे असतात, ते काय करतात, त्याच भगवंताचं भजन करतात, चिंतन करतात. त्याची कृपा प्राप्त व्हावी यासाठी काय करतात, जीवाचं रान करतात, अहोरात्र धडपड करतात, सगळं आयुष्य पणाला लावतात, ह्या भोगाला मागं टाकतात, अरण्य सेवन करतात, मोठमोठ्या गुहा डोंगर सेवन करतात आणि भगवत चिंतन करतात. मोहामध्ये कसं आहे, संसारामध्ये मोहामध्ये भोगामध्ये सर्व नाश आहे. भोगामध्ये सर्व नाश आहे आणि भगवत चिंतनामध्ये परमोच्च अशा प्रकारच्या अलोट अशा प्रकारच्या आनंदाची धनाची प्राप्ती आहे. नाही का. आणि म्हणून येऊनिया मनुष्य देहा जो नसादी ब्रह्मज्ञाना, तो लांडा गर्दभ जाना पुच्छविन दुपाई. अर्जुना या परी जया. नाही का, या ज्ञानाची नाही का, म्हणजे या ज्ञानाची ज्याला आवड नाही, नाही का, तर त्याला कसं आहे, असं अभाग्याचं तोंडसुद्धा पाहू नये. नाही का, जो देवाचं जाऊ द्या देवाचं भजन करत नाही, आत्मज्ञानाची ज्याला ओढ नाही, देवाचं महत्त्व ज्याला कळत नाही, जो देवाचं नावसुद्धा घेत नाही, जो देवाचं चिंतन करत नाही, अहोरात्र जो कसा आहे भोगामध्ये अडकलेला आहे. आणि म्हणून त्यांना किती वाईट गती, तर त्यांच्याकरता नरक काय केलेला आहे. तर त्यांच्याकरता असा महाभयंकर नरकाची उत्पत्ती केलेली आहे, व्यवस्था करून ठेवलेली आहे. नाही का. आणि अशा अनेक नरक निर्माण करून ठेवलेले आहे. नाही का. इथंही दुःख आणि पुढेही दुःख. जसे तुरुंगाची व्यवस्था करून ठेवलेली असते, त्याच तुरुंगामध्ये काय केलेलं असतं, फासाचा नाही का फाशी देण्याची व्यवस्थाही केलेली असते. शिक्षा देण्यासाठी अनेक प्रकारचे तिथं मार्ग उपलब्ध असतात गुन्हेगारांसाठी. तसा सगळ्यात मोठा गुन्हा, हजारो मर्डर केले, नाही का, हजारो दरोडे घातले, नाही का, परंतु त्याहीपेक्षा महाभयंकर गुन्हा कोणता असेल तर देवाला विसरणं आणि देवाचं नाम न घेणं. अजामेळ पाप राशी नामे नेला वैकुंठाशी. एवढं मोठं पाप केलं तर ते पापसुद्धा पापी तरले पुढे तरती रामनामाची धन्य ख्याती. या रामनामाचं महत्त्व असं आहे, रामनामाचं महत्त्व असे, जसं सूर्याचा उदय झाला, जसा दिवा काय करतो, हजारो वर्षाचा अंधार नष्ट करतो, हजारो वर्षाचा अंधार नष्ट करतो. सूर्य काय करतो, त्रिभुवनातला काळोख भयंकर अंधार नष्ट करतो. तशा प्रकारे या ज्ञानाग्नीचे निपाडे हे आघवेची गा चोकडे, आयशे सामर्थ्याशी चोकडे ज्ञानी ये. जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती. म्हणून पाप आहे आणि ते पाप स्वतःचं कल्याण करून देत नाही, स्वतःला सुख भोगून देत नाही. सर्व महान अशा प्रकारचे जबरदस्त शक्ती, पवित्र शक्ती, कल्याणकारक, आनंददायक, आश्चर्यकारक, जन्मजन्मीचं कल्याण करणारी अशी जी शक्ती, तर ती परमात्मा अशा प्रकारची ती शक्ती अशा दुर्भाग्यांना अभाग्यांना कधीही प्राप्त होत नाही. आणि म्हणून त्यांच्याकरता काय केलं असतं, नरकाची व्यवस्था आधीच करून ठेवलेली असते. म्हणून काय सांगितलं, देवाचं नाम राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊले. भगवंताच्या नामानं काय होतं, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता घरी.
हरिनामाची किती शक्ती आहे. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता घडे. नाही का, एक हरिनाम, एक भगवंताचं नाम घेतलं तर काय होतं, कोटी जन्माचं, नाही का, तर काय होतं, कोटी कोटी यज्ञ सफल होतं. साधी गोष्ट आहे का, कोट्यवधी जन्माचं पाप, पापाचे डोंगरच्या डोंगर, पापाचे डोंगरच्या डोंगर काय होतं, पापाचे डोंगरच्या डोंगर जसं सूर्याचा उदय झाला की अंधकार दाही दिशांना पळून जातो, तसं भगवंताचं नाम मुखामध्ये आलं का सगळी पापं नष्ट होतात. सगळी दुःख आणि पाप नष्ट करण्याचं सामर्थ्य त्या भगवत नामामध्ये आहे. सगळी दुःख घालवण्याचं सामर्थ्य त्या भगवत नामामध्ये आहे. कोटी जन्म सफल करण्याचं सामर्थ्य या ब्रह्मनामामध्ये आहे. आणि म्हणून जो देवाचं नाम घेतो तो पुण्यवान. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणून कसं आहे, मनुष्य देह ऐसा निधू, आपल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. काय, आपल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. पुढं काय, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटी तेव्हा. गीता भागवत श्रवण करीत, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. स्वतः भगवत भक्ती करू नका, नामस्मरण करू नका. पण जे नामस्मरण करतात त्यांचं पवित्र दर्शन जरी घेतलं तरी पातकांच्या राशीच्या राशी नष्ट होतात, पापाच्या राशीच्या राशी नष्ट होतात. महात्म्याच्या दर्शनानं सगळी पापं नष्ट होतात, अनंत जन्माचं पुण्य तयार होतं, नाही का. आणि महत् भाग्याला तो पापीसुद्धा प्राप्त होतो. म्हणून काय म्हटलेलं आहे तर अशा प्रकारचे जे असतात म्हणजे साधुबोध झाला मिरून या ठेला, ठाईचं मुराला अनुभवे. साधुबोध, संतांचा बोध साधी गोष्ट नाही. तुम्हाला कोट्यवधी जरी समजा तुम्ही हजारो अश्वमेध केली, नाही का, हजारो एकराचं तुम्ही दान केलं, हजारो ब्रह्मभोजनं जरी घातली, नाही का, हजारो ब्रह्मभोजनं जरी घातली तरी परंतु त्या भगवंताची प्राप्ती होणार नाही. हजारो जरी ब्रह्मभोजनं घातली तरी त्या भगवंताची प्राप्ती होणार नाही. परंतु काय आहे, एका महात्म्याची शक्ती साधी नसते. जे जे भक्ताने सांगावे ते ते देवाने ऐकावे, नाही का. आणि देवाशी अवतार, भक्ताशी संसार, दोहोंचा विचार एक असे. तो महात्मा म्हणजे दिसायला मनुष्य आहे, परंतु तो साक्षात या भूतलावरील परमात्माच अवतरलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज काय माणूस होते का? प्रभुरामचंद्र काय माणूस होते का? भगवान श्रीकृष्ण काय माणूस होते का? नाही का. हे महात्मे जगामध्ये अवतरले, परमेश्वरच त्यांच्या रूपाने या जगामध्ये अवतरला आणि ज्ञानाचा दीप त्याने ह्या जगामध्ये लावला. म्हणून साधुबोध हा म्हणून सांगितलं, कोट्यवधी रुपयाचं तरी पण साधूचा बोध होणार नाही. बरं, तुम्ही कोट्यवधी रुपये ओतले, हजारो अश्वमेध यज्ञ जरी केले, नाही का, ब्रह्मभोजनं जरी घातली तरीसुद्धा साधूचा बोध होणार नाही. तर त्या साधुबोध झाला नुरून या ठेला, ठाईचं मुराला अनुभवे. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईचं समाप्ती झाली जैशी. मोक्ष रेख्याला भाग्यबी नटला, साधूचा अंकेला हरिभक्त. मग ज्ञानदेवा गुडी संगती सज्जनी, हरिदिशे जनिवणी आत्मतत्वी. भगवंत डोळ्यानं दिसणं म्हणजे कोटी जन्माचं पुण्य. पर्वताप्रमाणे पातक करणे. पापी काय करतो? पापी काय करतो? मोहामध्ये, वासनेमध्ये
स्वार्थामध्ये म्हणजेच ह्या नरकामध्ये हाच नरक आहे. जिवंतपणीचा नरक म्हणजे कोणता? स्वार्थ, मोह, अहंकार, इच्छा, वासना, दुष्टबुद्धी, स्वार्थबुद्धी, अपवित्र बुद्धी हीच. आणि ही माणसाचा नाश कोण करते? जग आपला घात करत नाही, जग आपलं दुःख देत नाही, जग आपल्याला आपला विनाश करत नाही. आपलीच दुष्टबुद्धी, आपलंच पाप आपलं काय करतं? ज्याचं पाप त्याला नडतं, ज्याचं पुण्य त्याला कामाला येत नाही का? आता सांगितलं. मग जे भगवंताचं चिंतन करत नाही, पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्ताशी. काय होतं? जसे पांढरा शुभ्र कपडा असावा, त्याच्यावर तेलाचे डाग पडावे, कपडा फाटून जातो परंतु ते डाग निघत नाहीत. असे काही विचित्र कर्म असतात, विचित्र बुद्धी असते. तर आयुष्य संपतं तिथं यज्ञ या धडका घेतो परंतु पाप नष्ट होत नाही. भगवंताला विसरणं आणि मोहामध्ये अडकणं, नाही का? पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्ताशी. नाही ज्याशी भक्ती तो पतित अभक्त, हरिशी न भजत दैवहत, अनंत वाचाळ व्रती व्रळ, त्या कैशनी गोपाळ पावी हरी. मग भगवत भजना संसारामध्ये दुःखच नाही का, हजारो दुःख एकत्र यावीत, हजारो रोग एकत्र यावेत, हजारो संकट एकत्र यावीत, याला म्हणायचं संसारातला आनंद, नाही का? संसारातला आनंद. परंतु भक्ताला त्या संकटांची खबर नसते, त्याला दुःखाची जाणीव नसते, नाही का? आणि शरीर कशात आहे तो आपल्या भगवत चिंतनात रंगून जातो आणि मग त्याच्या वाटेला असतं केवळ फक्त ब्रह्मसुख. इथेही सुख आणि पुढेही सुख. परंतु त्याला आधी काय करावं लागतं? संतांना शरण जावं लागतं, संतांना शरण जावं लागतं. भगवंताच्या नामाचा त्यांना चिंतन करावं लागतं. शरीरातले सगळे, आपल्या बुद्धीतले सगळे दोष घालवायचे असतात. ह्या जगातला सत्याची निवड करायची असते, त्या सत्याचा मार्ग धरायचा असतो, त्या मार्गाचं अनुसरण करायचं असतं. आणि मध्ये कसं आहे? धरसोड करायची नाही. काय? तो धरसोड करत नाही. देह जावो 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 हेची घडी, देह जावो 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 हेची घडी, पाय हरीचे पाय हरीचे पाय हरीचे नासोडी. तो मेलो तरी तो काय करतो? जरी आकाश वर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवानळ त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा, न करी अनेकांचा पांगिला, नामधारक तुझाच अंकिला. अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती, मज दे तयाची संगती, मग मी कमळापती तुझ बनानी कंटाळा, पडून राहीन ते ठाई, पडून राहीन ते ठाई, उगाच संतांची पायी, उगाच संतांची पायी. का? संत कसे असतात? सतत कृष्ण मूर्ती सावळी, सतत कृष्ण मूर्ती सावळी, सतत कृष्ण मूर्ती सावळी, सतत कृष्ण मूर्ती सावळी, खेळे हृदय कमळी, खेळे हृदय कमळी, शांती क्षमा तया जवळी, शांती क्षमा तया जवळी, जीवे भावे अनुसरल्या. संत कसे असतात त्यांचं वर्णन नाही का? तुका म्हणे पतिव्रतांतीची देवबरी सत्ता, करील ते काय, करील ते काय नोहे महाराज.
करील ते काय, करील ते काय नोहे महाराज. परी पाहे बीज शुद्ध अंगी, परी पाहे बीज शुद्ध अंगी. परमार्थाला शुद्ध अंतःकरण लागतं. परमार्थ करणारा हा सत्याचा दास असावा लागतो. परमार्थ करणारा सत्याचा सेवक असावा लागतो. परमार्थ करणारा हा शुद्ध अंतःकरणाचा असावा लागतो. परमार्थ करणारा हा अहंकाराचा त्याग केलेला असावा लागतो, नाही का. आणि अशा प्रकारे परमार्थ करणारा हा शुद्ध अंतःकरणाचा असावा लागतो. आणि म्हणून कसं आहे, आधी अभ्यास आहे, विचार आहे. परमार्थात विचार महत्त्वाचा आहे. विचार फार मोठी शक्ती आहे. विचाराशिवाय परमार्थात पाऊल उचलता येत नाही, नाही का. उजळावया आलो वाटा, उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, नाही का. मग खरं काय खोटं काय, खरं काय खोटं काय. आणि म्हणून खरं काय, सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला. का गहा दाविला जगदाकार, एकाच तिच्या सांगितलं. सत्य काय आहे तर परमात्मा, खोटं काय आहे तर जगत आहे. सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला, का गहा दाविला जगदाकार. हा जगदाकार आहे, हा खोटा आहे, दुःख देणारा आहे. संभाळी संभाळी आपुली हे माया, सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला, का गहा दाविला जगदाकार. संभाळी संभाळी आपुली हे माया, आम्हाशी का भय भीत केले. अरे जिकडं तिकडं आनंदमय ज्ञानघन पवित्र आनंददायक ऐश्वर्य संपन्न तेजस्वी प्रकाशमान, नाही का, अमोल किमतीचा परमात्मा जगामध्ये खचून भरलेला असताना हे परमेश्वरा आमच्या वाट्याला तू एकदा तरी आम्हाला तोंड दाखव, एकदा तरी तुझं दर्शन दे, नाही का. आणि ह्या खाई, या नरकाच्या खाईमध्ये मला लोटू नकोस, नरकाच्या खाईमध्ये लोटू नकोस, नाही का. संसार सागर भरला दुस्तर, संसार सागर भरला दुस्तर, विवेकी पोहणार विरळासन. एखादाच असतो ह्या जगामध्ये भाग्यवान, जो ज्ञानी, त्याला ज्ञानी महात्मा म्हणतात. ज्ञानी म्हणजे कोण, ज्यानं परमेश्वराला ओळखलेलं आहे, परमेश्वराशी सख्यत्व ज्यानं निर्माण केलेलं आहे. हे नाशवंत जगत कसं दुःखरूप आहे आणि कसं त्याज्य आहे, कसं त्याज्य आहे, नाही का. उकिरड्यामध्ये चांगला मोठा पाहुणा आला, मग त्याला उकिरड्यामध्ये त्याला बसवावं का, उकिरड्यामध्ये त्याला बसवावं का. आणि चांगलं स्वच्छ पाणी म्हणून काय गटराचं पाणी आणून काही घरामध्ये टिपाडे भरावीत का, नाही का. आणि म्हणून पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग, नाही का. म्हणून निवाडा करायचा आहे, मग सांगितलं. तर म्हणून ज्ञान म्हणतात त्याला, ज्ञान. ज्यानं जगाचं सत्य स्वरूप ओळखलं, आणि जगातलं महान सत्य म्हणजे परमात्मा रूप आहे, ज्यानं ओळखलं त्याला ज्ञानी म्हणतात. आणि ज्यानं जगाचं सत्य स्वरूप ओळखलं नाही, परंतु जो जगामध्ये, या भोगामध्ये, या इच्छावासनामध्ये अडकून पडलेला आहे, ज्याची दृष्टी पापी आहे, बुद्धी पापी आहे, स्वार्थ सोडून ज्याला काही, ज्याची बुद्धी विचारच करू शकत नाही, असा पापी काय करतो, महान दुःखाला प्राप्त होतो, नाही का. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे, तर तेव्हा त्याला काय करावं लागतं अगोदर, नाही का. अशी निवाडा एकदा केला, मग आपण कोणत्या बाजूनं जायचं आहे हे त्यानं ठरवायचं आहे. आणि ही संधी एकदाच असते बरं का, ही संधी पुन्हा पुन्हा नसते, एकदाच असते. म्हणून मनुष्य देहामध्ये अति सावध राजा, वैराची रात्र आहे जागा राहा, राजा वैराची रात्र आहे जागा राहा. अशा प्रकारे मनुष्याचं आयुष्य असतं, इथं जागं राहावं लागतं. परंतु नवतो सावध चित्त, तेने अंतरलोहित, पडिला नामाचा विसर, तेने वाढविला संसार. लटक्याची या पुरी, वाहून गेलो दुरी, नाही का. लटक्याच्या पुरी वाहून गेलो दुरी, का सावध नव्हतो, बेसावध होतो, नशा चढली होती, चुकीचा विचार बुद्धीमध्ये शिरला किडा, आणि त्यानं चांगला विचार करून दिला नाही, चांगला विचार त्यानं करून दिला नाही, अशा प्रकारचा चुकीचा
असा किडा त्या बुद्धीमध्ये शिरला. आणि तर आपण म्हणून कसं आहे, तर त्या जगानं पाहता दोनच गोष्टी आहेत, एक परमात्मा आहे, जग आहे. जग म्हणजे दुःख आणि जग म्हणजे वासना, आणि परमात्मा म्हणजे शुद्ध अंतःकरण आणि केवळ आनंद. अशा प्रकारच्या दोन गोष्टी आहेत. आता ज्ञानाला अखंड अनुभूती असते ती परमात्म्याची, मूर्खाला अज्ञानाला अखंड अनुभूती असते ती विषयांची, अहंकाराची, स्वार्थाची, नाही का. अशा प्रकारची त्याची अवस्था असते. आणि बंद करा ते. आणि म्हणून कसं सांगितलेलं आहे, तर अशा दोन गोष्टी असतात बा, ज्ञानी आणि अज्ञानी. तर जसं आता एक विचार करा, तर बागुलबुवा आहे, बागुलबुवा हा बागुलबुवा आहे का? सत्य आहे का? बागुलबुवा आहे का? सत्य आहे का? नाही का. मग बागुलबुवा आहे फक्त लहान मुलांच्या करता, एका विशिष्ट वयापर्यंत, परंतु पुढं बागुलबुवा नाही. तसं जगत आहे अज्ञानी आणि मूर्खांच्या करता जगत आहे, काय विशिष्ट काळापर्यंत, नाही का. आणि ज्ञानाकरता जग नाही, नाही का. ज्ञानाकरता जसं बागुलबुवा फक्त अज्ञानी करता, मोठ्या माणसाकरता बागुलबुवा नाही. मोठ्या माणसाला त्याचं शुभ अशुभ नाही, सुखदुःख नाही, चिंता नाही. तसं ज्ञानाला जगाचं घेणं देणं नाही. ज्ञानाला जगापासून काय आहे, यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो दिव्यते या हर्षामर्ष भयोद्वगैर यो मद्भक्त समे प्रिया. हा ज्ञानाला काय, ह्या जगापासून सुखही नाही आणि दुःखही नाही, नाही का. ज्ञानाला सुखही नाही, दुःखही नाही. आणि म्हणूनच हे जगत कसं आहे, अहो काय असावं आणि मग त्याचा मोह निर्माण व्हावा. जग ही भ्रांती आहे, नाही का. आणि म्हणून शास्त्राचा अभ्यास करावा, अखंड चिंतन शास्त्राचं करावं, अंतःकरणातल्या अज्ञानाचा डोंगर जाळून टाकावा. आणि ज्ञानाचा प्रकाश आपल्या बुद्धीमध्ये जोपर्यंत पडत नाही, तोपर्यंत माणसानं काय राहावं, नाही का. किती भोग भोगा तरी शेवटी दुःखच वाट्याला येतं, नाही का. शेवटी काय होतं, तर ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात करते येतं, नाही का. मग ज्ञानाग्नी काय करतो, सगळी कर्मांचा भस्मसात करून टाकतो, नाही का. आणि म्हणून आता काय सांगितलेलं आहे, तर तो भक्त निवडतो, नाही का. आणि मग तो आपल्या मार्गाला लागतो. या तिकुळ माझे गेले हरपोनी, या तिकुळ माझे गेले हरपोनी. श्रीरंगा वाचून आणून भक्त कसे असतात, भक्त म्हणजे शहाणे, भक्त म्हणजे ज्ञानी, भक्त म्हणजे महात्मे, भक्त म्हणजे पुण्यवान, भक्त म्हणजे साक्षात ईश्वरच. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. म्हणून साधू संतांनी आपल्याला मुख्य मंत्र दिला, आपला संसार करून परमार्थ करता येतो, नाही का. हा महान मंत्र आहे. आणि साधूंच्या कृपेनं आपलं काय, हा मंत्र आत्मसात करता येतो, नाही का. आत्मसात करता येतो. म्हणून आता या तिकुळ माझे गेले हरपून, श्रीरंगा वाचून आणून येणे, श्रीरंगा वाचून आणून येणे. म्हणून मग सांगितलं, हे जगाची उत्पत्ती झालेली नाही. जे जे रूपाने नाम, तो तर अवघाची भ्रम, नाम रूपा तिथवर्म अनुभवे जाणावे. दिसतं ही भ्रांती आहे, म्हणजे हे जग मिथ्या आहे, याला ज्ञान म्हणतात. जग सत्य आहे, याला अज्ञान म्हणतात. घरदार, मुलं बाळं, पैसा, अडका, पशु पक्षी, प्राणी, हे जे दिसतात हे भ्रांतीने दिसतात. काय केलेलं आहे, ह्या जगानंच मायेनं परमात्मा झाकून टाकलेला आहे. मायेचं आवरण दूर होतं तेव्हा नामरूप निघून जातात, आणि तेव्हा फक्त परमात्मा शेष राहतो. हे संतांच्या कृपेचं फळ असतं. आणि मग काय करावं, जरी आधी आपल्याला माहीत नसलं तरी परंतु प्रयत्नानं, श्रद्धेनं हे ज्ञान बुद्धीमध्ये अवतरतो. म्हणून श्रीरंगा वाचून आणून येणे, तो देवशिवाय काही जाणीत नाही.
नाही का. किती वशी कवाल मज वेळोवेळा मी तया गोविंदा रतली, अष्ट भोग भोगणे माते नाही चाड, मी तया गोविंदा रतली. नाही का. म्हणून कसं आहे तर एकादशीचा दिवस आहे हा वर्षातला इतका भाग्यवान, इतका आनंदाचा, इतका पुण्यदायक नाही का दिवस दुसरा कोणताही नाही. आणि भगवत भक्तांची ही पर्वणी असते एकादशी. व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी नाम तुझे. सतत भगवत चिंतन करणं, कामधंदा करता करता भगवत चिंतन करणं, कामधंदा करता करता भगवत चिंतन म्हणजे सत्याचा शोध, भगवत चिंतन म्हणजे असत्याची निवृत्ती करणं, आणि भगवत चिंतन म्हणजे परम कल्याणाचा रस्ता अनुसरणं नाही का. आणि म्हणून कसं आहे तर मनुष्य जन्म सफल करावा. ज्ञानेश्वर महाराज आजी संसार सुफळ झाला गे माई, देखील पायी विठोबाचे. तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा वेळो वेळा. आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा नाही का. तो तुझं पाहता सामोरी, दृष्टी न फिरे माघारी, असा ध्यास लागावा. परमेश्वराचा ध्यास लागत असेल, भगवत चिंतनाची ओढ वाटत असेल, विषय हे तुच्छ वाटत असतील, तर समजायची आपली वाटचाल पद्धतशीर चालू आहे. नसेल तर आपण ती करून घेतली पाहिजे.